नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या YouTube चॅनलमध्ये। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की म्युच्युअल फंड मध्ये जर आपण इन्व्हेस्टमेंट सुरू केली तर त्याचे फायदे काय काय आहेत। मित्रांनो, आजच्या काळामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण जर तुम्ही तुमच्या सॅलरी मधून काही अमाउंट जर इन्व्हेस्टमेंट करत नसाल आणि ती अमाउंट जर तुम्ही बँकेमध्ये जर ठेवत असाल तर त्याचा तुम्हाला 3-4% हा इंटरेस्ट मिळू शकतो। परंतु जर तुम्ही तोच पैसा त्यामधून काहीतरी अमाउंट जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल, ते पण इक्विटी शेअर्स मध्ये असेल किंवा म्युच्युअल फंड मध्ये, तर तिथे तुमचा पैसा जो आहे वाढू शकतो, कधी कधी कमी पण होऊ शकतो। परंतु जर लॉंग टर्म तुमची विजन असेल तर पैसे हे वाढू शकतात। म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की ऍडव्हान्टेजेस ऑफ इन म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट। म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचे काय काय फायदे असू शकतात। सगळ्यात पहिला आणि इम्पॉर्टंट फायदा आहे की म्युच्युअल फंड मध्ये जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतो तेव्हा आपल्याला स्वतःला कुठल्याच प्रकारचं अनालिसिस करण्याची गरज नाही। म्हणजे तुम्हाला मी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की म्युच्युअल फंड जे आहे ती एक AMC, त्याला म्हणतात ऍसेट मॅनेजमेंट कंपनी जी आहे ती रन करत असते, आणि ह्या ऍसेट मॅनेजमेंट कंपनीमध्ये असतो फंड मॅनेजर, जो की त्याच्याकडे खूप जास्त एक्सपिरियन्स असतो किंवा तो तज्ञ लोक असतात। ते काय करतात, सर्व पैसे जमा करून ते एकत्र एखाद्या अनालिसिस करून ते इक्विटी शेअर्स मध्ये लावतात किंवा मग ते बॉन्ड मध्ये लावतात, अशा वेगळ्या किंवा एखाद्या कंपन्यामध्ये लावतात। तर हे जे पैसे आहेत ते लोक काय करतात, अनालिसिस करून ते पैसे लावले जातात। म्हणून सगळ्यात पहिले काय आहे की इथं तज्ञ लोक आपल्याला मिळतात। काय तज्ञ लोक आपल्याला आपल्यासाठी गुंतवणूक करतात म्हणजे आपल्याला स्वतःला इथे कुठल्याच प्रकारची म्हणजे आपल्याला इथे कुठल्याच प्रकारची रिस्क घ्यायची गरज नाही, किंवा फक्त आपण इन्व्हेस्टमेंट करतोय परंतु आपल्याला अनालिसिस करण्याची कुठलीच गरज नाही। त्याचे फंड मॅनेजर असतात, ते प्रॉपरली अनालिसिस करून फंड हे मॅनेज करतात आणि इन्व्हेस्टमेंट प्रॉपरली करतात। नेक्स्ट आहे की म्युच्युअल फंड मध्ये आपण काय करू शकतो, 500 रुपयापासून सुरुवात करू शकतो। 500 RS पासून आपण SIP सुरू करू शकतो। SIP बद्दल मी व्हिडिओ घेणारच आहे की SIP म्हणजे काय। 500 रुपयापासून काय केलं जातं, आपण यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो। तिसरा असा फायदा आहे की यामध्ये रिस्क थोडी कमी असते, कारण काय होतं की यामध्ये आपला जो पैसा आहे तो एका सेक्टर मध्ये लागत नाही। सपोज जर आपण यामध्ये SIP सुरू केलेली आहे किंवा आपण यामध्ये पैसे गुंतवलेले आहेत, सपोज जर तुम्ही 2000 रुपये या म्युच्युअल फंड मध्ये गुंतवलेले XYZ म्युच्युअल फंड मध्ये, तर हे जे 2000 रुपये आहे तो जो फंड मॅनेजर असतो तो त्यापैकी 1000 रुपये काय करतो, तो फायनान्स सेक्टर मधल्या ज्या कंपन्या आहेत त्यामध्ये लावतो। नेक्स्ट असेल त्या गोल्ड मध्ये लावणार, थर्ड आहे IT सेक्टर मध्ये लावणार, अशा वेगळ्या सेक्टर्स मध्ये हा पैसा काय केला जातो, लावला जातो। म्हणून काय, जर कुठल्या सपोज जर फायनान्स सेक्टर मध्ये काही प्रॉब्लेम आला तर त्यामध्ये जो पण थोडा अमाऊंट असेल तो तिथे जाणार, परंतु त्यावेळेला जर गोल्ड वरती गेला तर आपले पैसे इथे वाढणार, किंवा IT सेक्टर जर वर गेलं तर त्यामध्ये पैसे वाढणार। म्हणून इथे थोडी रिस्क कमी आहे, पण मित्रांनो एक लक्षात ठेवायचं, रिस्क जिथे असते तिथे रिवॉर्ड सुद्धा आपल्याला चांगले मिळतात। मित्रांनो, लास्ट पण खूप महत्वाचा फायदा की दीर्घकालीन संपत्ती ही आपली काय केला जाते, निर्माण होते। म्हणजे काय, जर तुम्ही प्रत्येक महिन्याला 2000 रुपये एका म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल आणि जर ती तुमची लॉंग टर्मची विजन असेल, जसं 15 वर्षापर्यंत, तर तुम्ही इमॅजिन नाही करू शकणार की हा पैसा किती होणार आहे। याचं कॅल्क्युलेशन मी तुम्हाला एकदा दाखवेल की जर तुम्ही SIP करत असाल 2000 रुपयाने 500 रुपयाने, तर त्याचा लॉंग टर्म मध्ये किती फायदा होतो। कारण बँकेमध्ये जेव्हा तुम्ही पैसे ठेवता मित्रांनो, तर 4 ते 5% खूप झाले, एवढा इंटरेस्ट तुम्हाला बँक चार्ज करते, तुम्हाला देते। हा तर खूप जास्त सांगितला, जास्तीत जास्त 3 ते 4% तुम्हाला मिळू शकतो, ओके। परंतु जर तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केला तर मिनिमम इथे 12% तर तुम्हाला मिळतोच, परंतु हा किती मिळेल हे तुम्ही सांगू शकत नाही, कारण मिनिमम एवढा तुम्हाला मिळू शकतो जर तुमचं म्युच्युअल फंड जे आहे, ज्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, त्याने जर चांगलं काम केलं किंवा त्यामध्ये ग्रोथ असेल तर। परंतु यामध्ये मॅक्सिमम तुमचा 15% पर्यंत किंवा यापेक्षा जास्त जाऊ शकतो। मी तुम्हाला माझी एक इन्व्हेस्टमेंट दाखवेल, ज्यामध्ये मी फक्त 10,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि त्याला आज 2.5 वर्ष झालेत मित्रांनो। त्याची इन्व्हेस्टमेंट, त्याची टोटल रिटर्न्स मला किती आहे ते तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये दाखवेल। अशा तुम्ही बघून आश्चर्यचकित व्हाल की एवढा पण रिटर्न्स तुम्हाला म्युच्युअल फंड मध्ये मिळतो।
मित्रांनो, एक लक्षात घ्या, मी हे जे दाखवतोय ते फक्त तुम्हाला एज्युकेशनल पर्पज साठीच दाखवतोय, तुम्हाला अवेअर करण्यासाठी, तुम्हाला फायनान्स रिलेटेड नॉलेज देण्यासाठी मी हे सांगतो. कारण काय होतं की आपल्याला फक्त काय एक दोन असे इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स माहित असतात. मेनली जे विलेजेस मध्ये लोक असतात त्यांना फक्त एक बँकेमध्ये सेव्हिंग अकाउंट मध्ये ते पैसे ठेवले जातात किंवा ते बॉन्ड्स वगैरे करतात, म्हणजे त्याला आपण FD वगैरे म्हणतो. तर अशा ठिकाणी आपण जेव्हा पैसा टाकतो, ओबियस आहे की त्यांना तो सेफ हवा असतो, तिथे सेफ असतोच तुमचा पैसा, परंतु तिथे तुम्हाला रिटर्न कमी मिळणार. एक लक्षात ठेवा, जिथे रिस्क कमी तिथे रिवॉर्ड्स पण तुम्हाला कमी मिळणार आहे. जिथे रिस्क जास्त असेल तिथे तुम्हाला रिवॉर्ड सुद्धा जास्त मिळण्याचे चान्सेस असतात. म्हणून मित्रांनो, हे होते म्युच्युअल फंडचे ऍडव्हान्टेजेस किंवा फायदे, जे की तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट सुरू करत असाल तर तुम्हाला असे फायदे मिळू शकतात. होप सो की तुम्हाला कळालं असेल की कशा पद्धतीने म्युच्युअल फंड मध्ये आपल्याला फायदे मिळू शकतात. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच शेअर करा, जेणेकरून आपल्याला काही करायचंय की जे मराठी लोक आहेत त्यांना एक फायनान्स मध्ये लिटरेट करायचं, त्यांना कळवायचं, त्यांना नॉलेज देण्याचा प्रयत्न करायचा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. परत भेटूयात एक नवीन विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.